पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन भारताचाच भाग आहे। अमेरिकेनं हे मान्य केलंय। भारताचा नकाशा स्वीकारून अमेरिकेनं नकळत चीन पाकला संदेश दिलाय। भारत अमेरिका व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड म्हणावी लागेल। भारत जो नकाशा वापरतो तो नकाशा अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयानं वापरलाय। नकाशात टिम्बांच्या रेषा न वापरता भूभाग वादग्रस्त नाही असा थेट संदेश दिलाय। त्यामुळे भारतासाठी ही अतिशय दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन भारताचाच भाग असल्याचं अमेरिकेनं मान्य केलंय। तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत जोडलेत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे। सतीश सर, आपण पाहतोय की काश्मीर आणि जो हा भाग आपण म्हणतोय जो भारताच्या नकाशावरती वापरला जातो तो आता अमेरिकेनं सुद्धा मान्य केलाय। ही भारतासाठी किती महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल? नक्कीच भारतासाठी ही अत्यंत महत्त्वाची भाग आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे, कारण मुळात हा अमेरिकेच्या कार्टोग्राफिक डिप्लोमसीचा भाग आहे। म्हणजे अशा प्रकारे मॅपवर अक्साई चीन त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीर दाखवणं, यातून अमेरिकेने जे आहे एक प्रकारचं नॉन मॉनिटरी कन्सेशन भारताला त्या ठिकाणी दिलेलं आहे। मुळातच 1947 पासून आतापर्यंत पाकिस्तान हा पाकव्याप्त काश्मीर जो आहे डिस्प्युटेड टेरिटरी मानल्यामुळे वेळोवेळी जे आहे जर त्याच्याशी संबंधित काही इश्यू आला तर अमेरिकेकडे त्या ठिकाणी पळत होता आणि अमेरिकेनं मध्यस्थाची भूमिका बजावावी अशा प्रकारची भूमिका घेत होता। परंतु आता अमेरिकेनं पाकव्याप्त काश्मीर हा सरळ सरळ भारताचा भाग दाखवल्यामुळे पाकिस्तानला ही खूप मोठी चपराक त्या ठिकाणी मानावं लागेल। पण एक गोष्ट आपल्याला विशेष करून लक्षात घ्यावी लागेल की मुळात USTR युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हच्या मॅपमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हा भारताचा भाग दाखवलेला आहे। अमेरिकेच्या CIA शी संबंधित त्याचबरोबर स्टेट डिपार्टमेंटशी संबंधित जे ऑफिशियल मॅप आहेत, अधिकृत मॅप आहेत, त्यामध्ये खरोखरच अमेरिका हा अशा प्रकारचा बदल करतो का हे पाहणं आवश्यक आहे। आणि जर खरोखर येणाऱ्या काळामध्ये तसा बदल झाला तर ती नक्कीच अत्यंत महत्त्वाची घटना त्या ठिकाणी ठरणार आहे। आतापर्यंत पाकव्याप्त काश्मीर त्याचबरोबर अक्साई चीन हा त्यांच्या ऑफिशियल मॅपमध्ये डॉटेड लाईनने दाखवला जात होता, म्हणजे एक प्रकारे तो डिस्प्युटेड टेरिटरी दाखवला जात होता। पण आता अमेरिकेनं अंतरिम ट्रेड डील सोबत अशा प्रकारे पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनला भारताचा भाग दाखवणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे आणि भारताला एक प्रकारे डिप्लोमॅटिकली हा मोठा विजय मिळाला असं जर आपण त्या ठिकाणी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय पटलावर नक्कीच भारताचं यामुळे वजन वाढणार आहे आणि भारताची भूमिका सुद्धा आणखी स्ट्रॉंग करण्याला भारताला मदत होणार आहे। निश्चित। धन्यवाद सतीश सर आपण केलेल्या या विश्लेषणासाठी। त्यामुळे भारताचा नकाशा स्वीकारून अमेरिकेनं नकळत चीन आणि पाकला हा संदेश दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आगामी काळात भारताचं वजन आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणार असं मत यावेळी सतीश ढगे यांनी व्यक्त केलंय।